विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी कुमार भारती या पुस्तकातील पहिलं स्थूल वाचन, ज्याचं नाव आहे हास्यचित्रातली मुलं, याचा अभ्यास करणार आहोत. हास्यचित्र म्हणजे काय? हास्यचित्र म्हणजे ज्या चित्राचा उद्देश केवळ आपल्याला हसविणे हा असतो, त्याला काय म्हणायचं? हास्यचित्र. आणि ही मुलांची चित्र आहे. लेखक आहे मधुकर धर्मापुरीकर, जन्म 1954. हा लेखक परिचय आहे. आपण पाठ परिचयाकडे वळू. खालचा परिचय. हास्यचित्र व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत, हे प्रस्तुत पाठातून लेखकाने सांगितले आहे. हास्यचित्र व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. हा लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. हा पाठपरिचय. या पाठपरिचयामध्ये काय सांगितलं आहे की तुम्ही कार्टून बघता. कार्टून म्हणजेच काय? हास्यचित्र. ही हास्यचित्र आपल्याला हसवतात आणि या कार्टूनबद्दल, या हास्यचित्राबद्दल लेखकांनी या पाठामध्ये गमतीदार विचार मांडले आहेत आणि विविध प्रकारची उदाहरणे हास्यचित्राची दिलेली आहे. आता हा पहिला परिच्छेद आहे. मी पूर्ण परिच्छेद वाचणार नाही, तुम्ही तो घरी वाचा. मी त्याचं स्पष्टीकरण सांगतो. जर मी परिच्छेद वाचत बसलो तर स्पष्टीकरण करायला वेळ मिळणार नाही. तुम्ही सर्वांनी आपापली पुस्तकं बाहेर काढा आणि पुस्तकात बघून हा संपूर्ण व्हिडिओ अभ्यासून त्याचा स्वाध्याय लिहा. इथे काय म्हटलं आहे? आपण दररोज कार्टून्स पाहतो. ती आपल्या इतक्या सवयीची झालेली असते की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थबकतो. शिवाय आपण सहसा जी पाहत असतो ती असतात स्ट्रीप कार्टून्स, म्हणजे चित्रमालिका. तर तुम्ही कार्टून पाहतात आणि तुम्ही स्वतःच हसता. कोणी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही का हसत आहे, तर तुम्ही म्हणता की मी कार्टूनवर हसत आहो. म्हणजे आपल्याला खुदकून हसू येतं. असं हे हास्यचित्र असतं. असंच असतं. काय असतं? कार्टूनसारखंच हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं आपल्याला विचारलं तर काय सांगता येईल? तर ज्या चित्राचा उद्देश आपल्याला हसविणे असतो, याला हास्यचित्र असे म्हणतात. ही या पाठाची प्रस्तावना झाली. आता पुढील परिच्छेदामध्ये काय सांगितलं आहे? तर हास्यचित्राची व्याख्या दिली आहे. हास्यचित्र म्हणजे काय? सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र, ही व्याख्या आहे. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय? पाहिलं तर आपल्याला हसू येतं. परंतु व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामध्ये थोडा फरक आहे. तो फरकसुद्धा इथे दिलेला आहे. हास्यचित्राचा उद्देश केवळ आपल्याला हसविणे असतो, पण व्यंगचित्राचा उद्देश आपल्याला वेगळं काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामध्ये काही गमतीदारही विचार मांडलेला असतो. असा हा व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामधला थोडक्यात फरक सांगता येईल. लेखक काय म्हणतात? मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची हास्यचित्र काढणे ही सर्वात अवघड किंवा कठीण गोष्ट आहे. कारण त्यामध्ये व्यंगचित्राचे कौशल्यपणाला लागते. जो व्यंगचित्रकार असतो त्याचं कौशल्यपणाला लागते. म्हणून मुलांसाठी विनोद करणं हा केवळ सोपं असतं, पण मुलासारखे दिसणे ही कठीण गोष्ट असते. इथे हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधील थोडक्यात फरक स्पष्ट केलेला आहे.
तर हास्यचित्राचा हेतू कोणता असतो? केवळ आपल्याला हसविणे. तर व्यंगचित्राचा उद्देश त्या पलीकडे असतो. तो असतो कोणता? आपल्याला काहीतरी सुचविणे, आपल्याला त्यातून काहीतरी वेगळा विचार व्यक्त करता येतो, हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आता हा झाला दोन्ही याचा मुख्य मुद्दा. आता इथे आपण पान पलटूया. पेज नंबर 18 काही हास्यचित्रांची उदाहरणं दिली आहे आणि त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. कोणतं स्पष्टीकरण केलं आहे? तर हे एक चित्र आहे. ही मुलगी बघा. या चित्रामध्ये ही मुलगी एका रोपट्याला काय देत आहे? पाणी देत आहे. पण ती पाणी कशाने देत आहे? पहा तुम्ही बारकाईनं जर पाहिला तर तुम्हाला दिसेल की ही मुलगी दुधाच्या बाटलीने, लहान बाळाच्या दुधाच्या बाटलीने रोपट्याला पाणी देत आहे. यावरून आपल्याला हसू येते. कुणाचं हास्यचित्र आहे? हे द. फडणवीस यांचं काय आहे? हास्यचित्र आहे किंवा व्यंगचित्र आहे. या व्यंगचित्रामध्ये रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी घातले आहे. यावरून त्या मुलीचा निरागसपणा आपल्याला दिसून येतो. दुसरं चित्र आहे इथे पहा. हा एक छोटा बाळ आहे. तो रांगत आहे आणि रांगता रांगता तो आपलं मत व्यक्त करत आहे. काय म्हणतो तो लहान बाळ? संपूर्ण भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे यावरून त्याला सांगायचं आहे की बाळ हे नेहमीच कसं असते? उघडं असते. तिसरं चित्र काढलेलं आहे इथं, किंवा आपण त्याला हास्यचित्र म्हणू, व्यंगचित्र म्हणू. या व्यंगचित्रामध्ये बॅडमिंटनचे जे फूल असते, तो देवाला वाहताना दिसतो आपल्याला मुलगा. काय म्हणतो तो? हे देवा, आज मला बागेत एकही फूल मिळालं नाही रे बाप्पा, म्हणून मी तुला काय देत आहे? हे बॅडमिंटनचं फूल अर्पण करीत आहे. तू माझ्यावर काय हो? प्रसन्न हो. या दोनही चित्रातून सध्याच्या स्थितीवर काय केलं आहे? गमतीदार भाष्य केलेलं आहे. चित्र व हास्यचित्र यामध्ये मूलभूत फरक. चित्र व हास्यचित्र यामधला मूलभूत फरक या ठिकाणी लेखकांनी हुबेहूब व्यक्त केलेला आहे. तर चित्राचीच गंमत हुबेहूब नक्कल असते. पुढला परिचित पहा. डेव्हिड लँगडन हा अमेरिकन व्यंगचित्रकार आहे. या व्यंगचित्रकाराने 2 हास्यचित्र रेखाटले आहे. पहिल्या चित्रामध्ये एक चतुर मुलगा काय करत आहे? हा चतुर मुलगा काय करत आहे? हा मुलगा लहान मुलासाठी बचत करण्याचा असलेला डब्बा फोडतो आहे. बचत करण्याचा डब्बा काय करतो तो? फोडतो. या चित्रात त्याच्या चेहऱ्यावरील भाव, बिचकणे, घाबरणे कुणी पाहत नाही ना, तरीही फोडण्याची शितापी हे सर्व पाहून आपल्याला काय येते? हसू येते. दुसऱ्या चित्रात भोकाड पसरणारा, मोठमोठ्याने रडणारा. भोकाड पसरणारा म्हणजे आवाज करणारा, रडणारा. काहीतरी मिळावे म्हणून एरवी लक्षवेधी रडणे मुले मुद्दाम करतात. पण इथे त्याच्या चड्डीत अडकलेली सेफ्टी पिन पहा. त्याच्या चड्डीमध्ये काय आहे? सेफ्टी पिन अडकलेली आहे. टोचत असल्यामुळे तो मोठे तोंड पसरून रडतो. हे जेव्हा लक्षात येते तेव्हा आपल्याला
हसायला आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्र या दोनही चित्रामध्ये लेखकांनी जो थोडक्यातला फरक आहे तो या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. पुढले चित्रकार आहे व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण. पहा इथे तुम्हाला दिसेल आर के लक्ष्मण व्यंगचित्रकार आहे आणि हे व्यंगचित्रकार जागतिक कीर्तीचे आहे. खेड्यामध्ये मुलांचे केस कापणारे असायचे. पहा आपण आताही पाहतो की खेड्यावर रस्त्यावरच बसून केस कापणारे लोक असतात. मुलाला जमिनीवर बसून त्यांचे केस कापले जायचे. आजही आपण काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे केस करताना पाहतो. या ठिकाणी काय सांगायचं आहे लेखकाला, या चित्रात मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर हा मोठ्या माणसाच्या चेहऱ्यावर केस कापण्याचा उत्साह आहे. केस कापण्याचा काय आहे? उत्साह आहे. व केस कापून घेणाऱ्या लहान मुलाच्या मुखावर कंटाळा, वैतागल्याचा भाव आहे. याचा गमतीशीर विरोधाभास जाणून आपल्याला हास्य आल्याशिवाय राहत नाही. तर हे कोणाचं व्यंगचित्र आहे? आर के लक्ष्मण यांचं. तर या व्यंगचित्रामध्ये मुलाची भूमिका, मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव, मुलगा रडत असलेला, तो व्यक्ती उत्साहाने केस कापत असलेला, अशा प्रकारचा आपल्याला विरोधाभास जाणून आपल्याला हास्य आल्याशिवाय राहत नाही. आता पुढचं एक चित्रमालिका आहे. ही चिंटूची चित्रमालिका आहे. हा चिंटू आणि त्याचे पप्पा, याला काय म्हणतो आपण? स्ट्रिप कार्टून चित्रमालिका. तर या चित्रमालिकेमध्ये आपल्याला चित्रमालिका पाहून सुद्धा आपल्याला हसू येते. यात पहिल्या चित्रात बाबांना वाटते चिंटू नदीचे पाणी कुठे जाते. बाबांनी विचारले, पप्पा नदीचे पाणी कुठे जातं हो? असा जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारतो. ते उत्साहाने काय म्हणतात? ते उत्साहाने उत्तर देतात. काय उत्तर देतात? ही नदी मोठ्या नदीला मिळते, मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते. मग छोटी नदी मोठ्या नदीला जाऊन मिळते, मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते. परंतु पुढच्या चित्रामध्ये पहा, नदीत चाबी पडली म्हणून विचारतोय. का रे तू असं मला विचारतो? नदीमध्ये काय पडली आहे? माझी चाबी किंवा किल्ली पडली आहे म्हणून विचारतो. या चिंटूच्या खुलाशातून चिंटूचा निरागसपणा, खोडकरपणा व बाबांचा झालेला भ्रमनिवास यांची जुगलबंदी या ठिकाणी गमतीशीर सांगितलेली आहे. म्हणजे ही चित्रमालिका आहे. चिंटूच्या चित्रमालिकेमध्ये जेव्हा आपण चिंटू विचारतो तेव्हा पप्पाला त्याच्या एक प्रकारे आश्चर्याचा काय बसतो? धक्का बसतो. पुढचे व्यंगचित्रकार आहे हंगेरियन व्यंगचित्रकार आहे. हंगेरियन व्यंगचित्रकार, त्यांचं नाव आहे रेबर. यांनी एक व्यंगचित्र रेखाटलेलं आहे. हे चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगळी चित्र आहेत. ही एक वेगळं आणि हे एक दुसरं वेगळं. पहिल्या चित्रामध्ये काय दाखवलं आहे? एक लहान मुलगा स्टूलवर चढून भले मोठे व्हायोलिन वाजवत आहे. दुसऱ्या चित्रात तोच मुलगा काय करत आहे? तो मुलगा मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवत आहे. म्हणजे पहा फरक कोणता आहे? लहान असताना तो मोठं व्हायोलिन वाजवतो आणि तोच मुलगा मोठा झाल्यावर छोटं व्हायोलिन वाजवितो. लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते. म्हणजे या हास्य व्यंगचित्रावरून काय दिसते आपल्याला?
की लहान मुलांना मोठ्या वस्तूचं आकर्षण असते आणि मोठ्या माणसांना लहान वस्तूचं काय असते, आकर्षण असते. वाढत्या वयाबरोबर जपलेला छंद अधिक सूक्ष्म व खोल होत जातो व बाह्य आकाराचे आपल्याला आकर्षण काय होते, कमी होते. हा विचार या ठिकाणी हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांनी खुशीने सांगितलेला आहे. पुढचं व्यंगचित्र आपण बघूया. ही व्यंगचित्राची उदाहरणे आणि या व्यंगचित्रातून आपल्याला काहीतरी एक वेगळा विचार प्राप्त होतो आणि हसायला सुद्धा येते. पान पलटूया. पुढचं एक ब्रिटिश व्यंगचित्रकार आहे. ब्रिटिश व्यंगचित्रकार, त्यांचं नाव आहे नॉर्मन थेलवेल. हे ब्रिटिश आहे आणि यांनी आपल्या व्यंगचित्रात किंवा हास्यचित्रामध्ये चित्रकलेवर आधारित कीर्ती मिळवलेली आहे. त्यांच्या हास्यचित्रामध्ये आपल्याला जादू दिसून येते. या चित्रामध्ये एक स्काउटचा मुलगा काढलेला आहे. हा मुलगा कुठला आहे? स्काउटचा मुलगा आहे. काय करतो हा मुलगा? हा मुलगा बुटात मध्यभागी घुसलेली अणकुचीदार वस्तू काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. पहा, त्याच्या बुटामध्ये काय घुसलेलं आहे? अणकुचीदार वस्तू घुसलेली आहे, अणकुचीदार वस्तू. आणि तो प्रयत्न करीत आहे ती वस्तू बाहेर काढण्याचा. या चित्रावरून आपल्याला काय लक्षात येईल? मुलाच्या तोंडावरील भाव, या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहतो, किती बारकाईने त्या वस्तूला बाहेर काढण्याचा काय करत आहे, प्रयत्न करीत आहे. म्हणजे आपण इथे आपल्याला कळेल की या चित्रामध्ये मुलाच्या चेहऱ्यावरील भाव व त्याचा वेडा वाकडा झालेला शरीराचा भाग हे इतके अप्रतिम रेखाटले आहे की चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात खूप जादू करता येते, हे या चित्रावरून काय होते, व्यक्त होते. तर ब्रिटिश व्यंग्यचित्रकार नॉर्मन थेलवेल यांनी आपल्या या हास्यचित्रामध्ये सुद्धा चेहऱ्यावरचे भाव कशा प्रकारे बदलत जातात हे आपल्याला माहीत करून दिलेलं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला काय लक्षात येईल? या सर्व उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की लहान मुलांचं चित्र काढताना त्या चित्राचा किंवा त्या मुलाचा आवाज, पहा हे शेवटचं परिच्छेद आहे. आकार महत्त्वाचा नसतो, तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं असतं. म्हणजे लहान मुलांचे चित्र काढताना काही काळजी घ्यावी लागते, काही गोष्टीसुद्धा लक्षात घ्याव्या लागतात. ते या ठिकाणी सांगितले. कोणत्या गोष्टी? लहान मुलाचा केवळ लहान आकार महत्त्वाचा नसतो. लहान मुलाचा लहान आकार केवळ महत्त्वाचा नसतो. लहान मुलं असतात, त्यांचा आकार लहान असतो, परंतु त्यांचा आकार हा महत्त्वाचा नसतो. तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणे आवश्यक असते. हा इथे दिल्या सांगितलं आहे. म्हणजेच काय? हातापायाची बोटं लहान काढली की नखे आपोआप लहान होतात. नाकाचा ओठाचा आकार काढल्यावर असे कळते की लहान मुलांच्या भुवया लहान व एका रेषेत असतात. तिसरी गोष्ट आपल्याला कोणती लक्षात येते? की लहान मुलांना दाढी मिशी नसते. व्यंगचित्र बघताना व काढताना अशा बारीकसारीक गोष्टीची नोंद घेणे अत्यंत काय असते, आवश्यक असते. म्हणून इथे म्हटलं आहे की व्यंगचित्र, हास्यचित्र पाहताना किंवा काढताना अशा बारीकसारीची गोष्ट ची नोंद तुम्ही सुद्धा घेणे अतिशय गरजेचे आहे. समजलं का हे स्थूल वाचन? काही अडचणी असेल तर मला विचारा. या ठिकाणी स्थूल वाचनावर आधारित
एक स्वाध्याय दिलेला आहे. व्यंगचित्र आणि हास्यचित्र यामधील फरक विचारलेला आहे. कोणता फरक दिसतो आपल्याला व्यंगचित्र आणि हास्यचित्रामध्ये? तर व्यंगचित्र ही हास्यासोबतच हसविण्यासोबतच काही गमतीदार विचार त्यामध्ये मांडलेला असतो. आणि हास्यचित्राचा हेतू कोणता असतो? केवळ आपल्याला हसविणे. हा यातला फरक आहे. पुढे आहे व्यंगचित्राचे काय दिले आहे? वैशिष्ट्ये लिहा. आता व्यंगचित्राची तुम्हाला कोणती वैशिष्ट्ये सांगता येईल? व्यंगचित्र हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे. दुसरं कोणतं? केवळ हसविणे हा त्याचा व्यंगचित्राचा हेतू नसतो. तिसरं सांगता येईल आपल्याला, व्यंगचित्र आपल्याला काहीतरी सांगू पाहत असते. चौथं वैशिष्ट्य कोणतं सांगता येईल? व्यंगचित्रामध्ये गमतीदार विचार मांडलेला असतो. अशा प्रकारे तुम्ही हा संपूर्ण स्वाध्याय लिहा. संपूर्ण व्हिडिओ 2-3 वेळा बघा. व्हिडिओ बघताना पुस्तकं समोर ठेवा. काही अडचणी असेल तर मला व्हॉट्सॲपवर विचारा. ठीक आहे.